2027ला ज्या क्षणाची वाट पाहतो तो प्रत्येक सेवेकरी त्या सप्ताहाचा दिवस उद्यापासून सुरुवात होतोय आणि या सप्ताहाची तयारी जवळपास सर्व सेवेकऱ्यांनी मिळून या ठिकाणी छान प्रकारे केलेली आहे. ज्या पुन्हा सेवेकऱ्यांचं नाव नोंदणी राहिले असेल त्यांनी नाव ऑनलाईन नोंदणी करावी आणि आजच आपला ग्रंथ घ्यावा. ग्रंथ उपलब्ध झालेले आहेत, त्यांच्याकडे ग्रंथ नसेल त्यांनी स्टॉलवर ग्रंथ आपला हस्तगत करावा. गुरुचरित्र हा 5वा वेद मानला जातो आणि या वेदाला अनन्यसाधारण महत्व आहे. या ग्रंथामध्ये जे आपण मनामध्ये एखादी संकल्पित इच्छा धरून या ग्रंथाचं मनोभावे वाचन केलं, मनन केलं, चिंतन केलं आणि आपण आपलं या 7 दिवसामध्ये पावित्र्य राखलं तर नक्कीच गुरुमाऊली आपल्या या 7 दिवसामध्ये आपल्याला त्याचा कुठे ना कुठेतरी एक अनुभव दिल्याशिवाय राहत नाही. आपण नाव नोंदवलं, सगळं केलं की पहिल्यांदा आपली नियमावलीमध्ये पहिला प्रश्न कोणता विचारला आपण? कोणता प्रश्न होता? काय खावं आणि काय खाऊ नये, हा पहिला प्रश्न आपला. आता खायचं काय नाही खायचं काय याच्यापेक्षा आपण ते वाचताना आपलं मन कसं ठेवावं हा प्रश्न आपल्याला पहिला पडला पाहिजे. पहिला प्रश्न आपल्याला पडतो की काय काय खायचं, कोणत्या कोणत्या भाज्या खायच्या, कोणती डाळ खायची नाही, कोणतं हे खायचं नाही ते खायचं नाही. त्याच्याबरोबर आपण नाव नोंदवलंय. आपल्याला सात्विक पद्धतीने 7 दिवसामध्ये कशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला हा ग्रंथ वाचन करत असताना गुरुमाऊलीने कोणतीही अडचण नाही येऊ देता स्वामींनी आपला 7 दिवसाची सेवा स्वामी चरणी रुजू करून घ्यावी ही संकल्पित आपण आज श्रीफळ सगळ्यांनी ठेवलं आणि ठेवल्याच्या नंतर आपण ते मनन केलं आणि आपण त्यांना मागितलं की 7 दिवसामध्ये माझ्याकडून ही सेवा तुम्ही करून घ्यावी. या ग्रंथामध्ये आपल्याला 52 अध्याय आहेत आणि 7491 श्लोक आहेत. हे सर्व आपल्याला 7 दिवसामध्ये नियमावलीमध्ये दिली त्यानुसार आपल्याला ते पठण करायचंय. उद्या सकाळी 7:30 वाजता ज्या सेवेकऱ्यांनी गुरुचरित्राला किंवा अन्य पारायणाला बसले असतील त्यांनी सकाळी 7:30 वाजता या ठिकाणी हजर राहायचंय. 7:45 वाजता आजच्या आरतीनंतर आपलं चालू होईल. आजची गुपाळी झाली की वाचनाला सुरुवात होईल. या 7 दिवसामध्ये कोणकोणते नियम पाळायचे, कोणत्या गोष्टी करायच्या, कोणत्या गोष्टी टाळायच्या, हे सर्व नियम उद्या भूपाळी आरतीनंतर आपल्याला वैभव शास्त्री सांगणार आहेत. जर करता आणखी कुणाची नोंदणी झाली नसेल तर कृपया त्यांनी नोंदणी करून घ्यावी. ग्रंथ उपलब्ध झाले आहेत, त्यांनी ग्रंथासाठी आजच आपला ग्रंथ आपल्या सोबत घ्यावा आणि ग्रंथ हा दिंडोरी प्रणीत असावा. पुन्हा एकदा सांगतो, गुरुचरित्र ग्रंथ हा आपण आणत असताना आपल्याकडला दिंडोरी प्रणीतच ग्रंथ असावा. सोबत येत असताना आपल्या सोबत आपल्या ग्रंथासाठी लागणारं साहित्य सोबत आणावं. जसं की आपल्याला ग्रंथासाठी असलं लागतं, आपल्याला बसण्यासाठी आपल्या सोबत हळदी कुंकूचे पूजेचं साहित्य असेल ते सर्व काही हे आपण सोबत आणावं. हे सगळं साहित्य या ठिकाणी आपण सोबत घेऊन यायचे आणि ग्रंथ हा दिंडोरी प्रणीतच आपला असला पाहिजे. ठीक उद्या सकाळी 7:30 वाजता ज्यांची नोंदणी राहिली असेल त्यांनी नोंदणी करा आणि 7 दिवसामध्ये